उपवासाच्या वेळेस 4-1 वाजता आपल्याला थोडीशी भूक लागली, की स्नॅक्सला काय खायचं असा प्रश्न असतो. मग हे खूप अत्यंत हेल्दी ऑप्शन आहे हा. त्याचप्रमाणे हार्मोनल बॅलन्स, बोन्सची स्ट्रेंथ वाढवतं कारण याच्यात हायर अमाउंट ऑफ कॅल्शियम आहे. त्याचप्रमाणे मॅंगनीज आहे आणि लो सोडियम लेव्हल आहे. त्यामुळे एक बॅलन्स्ड आहे. डायबिटीज, ओबेसिटी ह्या सर्वांसाठी खूप उपयुक्त आहे. आपली ब्लड शुगर पण हा कंट्रोल करतो. त्याचप्रमाणे लिव्हर हेल्थसाठी सुद्धा खूप हेल्दी आहे. असे याचे भरपूर फायदे आहेत. तुम्ही जर Google केलं अजून फायदे तुम्हाला लक्षात येतील. तर मी हे आता याचा चिवडा बनवणार आहे. तर त्यासाठी मी इथे मखाना घेतलेले आहे. जवळ-जवळ 2 कप घेतलेले आहे. आता हे ना जर असेच खायचे नाही ते कारण ते खूपच चावता सुद्धा येत नाही. तर त्याला आपण जर परतवलं, थोडेसे क्रिस्पी बनले, की त्याच्यातलं अजून ते पौष्टिक गुणधर्म असतात ते वाढतात. त्यामुळे मी इथं कढईमध्ये अगदी थोडंसं तूप घेतलेलं आहे. तुम्ही तेल सुद्धा घेऊ शकता आणि हलकेसे परतवून घ्यायचे आहेत जेणेकरून म्हणजे 3 ते 4 मिनिट परतवून घ्यायचे म्हणजे ते क्रिस्पी होतील. इथं आपल्याला ते जाळायचे नाहीत. कमी गॅसवर मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला ते परतवून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही हे रोज खाल्ले तरी काही प्रॉब्लेम नाही. पण अगदी हेल्दी आहे म्हणून भरपूर खा असं करू नका. एका मुठीत बसतील तेवढे खाल्ले रोजच्या रोज तरी सुद्धा चालणार आहेत. तर इकडे मी मखाने मस्त परतवून घेत आहे. आता याला मखना म्हणता की मखाना म्हणता हे कमेंट करून नक्की सांगा. तर इकडे छान असे 3 ते 4 मिनिट नंतर क्रिस्पी झालेले आहेत. गॅस कमीच ठेवा नाहीतर मग ते जळायला सुद्धा वेळ लागत नाही, काळसर होऊन जातात. तर हे बघा असे तुटतात हाताने, एकदम मस्त कुरकुरीत होऊन जातात. तर अगदी कमी तुपात किंवा तेलात अगदी नाही टाकलं तरी सुद्धा ते परतले जातात, भाजले जातात. त्यानंतर थोडंसं मी अजून 1 चमचा तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक 1 वाटीला थोडेसे कमी शेंगदाणे परतून घेत आहे. छान असे तळल्यासारखे फ्राय करून घ्यायचे आहेत. शेंगदाणे तर किती पौष्टिक आहे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. त्यामुळे मखाना आणि शेंगदाणे एक परफेक्ट हेल्दी कॉम्बिनेशन आहे. तर शेंगदाणे सुद्धा इकडे मी परतून घेतलेले आहेत. ते पण आता मी उतरवून घेतले. त्यानंतर त्याच तेलामध्ये घेतलेलं आहे मी थोडंसं जिरं. जिरं हे उपवासाला चालतं. जर तुमच्याकडे नसेल चालत तर तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालणार आहे. छान जिरं तडतडलं की अगदी गॅस कमी करायचा आहे आणि 1 चमचा मी घातलेला आहे लाल तिखट. हे कमी तिखटचं लाल तिखट आहे आणि थोडंसं धने पावडर टाकलेली आहे. छान परतून घ्यायचं. चवीनुसार घातलेलं आहे मीठ आणि आवडत असेल गोडसर थोडंसं तर साखर घाला. नाही टाकली तरी सुद्धा ऑप्शनल आहे. पण तिखट आहे त्यामुळे थोडंसं तिखट गोड असं छान लागतं म्हणून मी थोडीशी साखर टाकलेली आहे. परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आता आपण मखाने आणि शेंगदाणे मिक्स करून घेणार आहोत. सगळीकडे छान तिखट आणि जे आपला मसाला होता तो लागला गेला पाहिजे. बस इतकं छान